नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गांधीनगरमध्ये दीपावलीच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आज शनिवार दिनांक 11 रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान चारचाकी वाहनातून एक कुटुंब तावडे हॉटेलच्या दिशेने जात होते. आशीर्वाद कापड दुकानासमोर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या ठिकाणी एक ट्रॅफिक हवालदार उभे होते. त्यांच्यात आणि त्या कुटुंबात वाद झाला. यावेळी वाहनातील महिलेने आणि त्याच्या पतीने ट्रॅफिक हवालदारांच्या अंगावर जाऊन मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून पोलिसांनी मात्र अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे परिसरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान आशीर्वाद कापड दुकान परिसरात अनेक बेकायदेशीर बांधकामे झाले आहेत. बांधकाम करताना पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावरच पार्किंग केले जात आहेत आणि त्यामधून वाहतुकीची कोंडी आणि वादविवाद दररोज होत आहेत आणि त्यातूनच आज ही मारहाणीची घटना उघडकीस आली आहे.